देशात झालेल्या जेन झी आंदोलनानंतर जेन झी तरुणाईनं आपल्या सोबत राहावं यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसतायत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं तर थेट यासाठी एक वेगळा प्लॅन आखला जाणार असल्याची ही माहिती मिळतेय। मात्र केवळ शिंदेंचीच शिवसेना नाही तर भाजप आणि त्यासोबतच जेन झी तरुणांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सुद्धा जेन झी तरुणाई आपल्या पक्षासोबत राहील असे प्रयत्न करताना दिसतायत। स्वतः पंतप्रधान मोदी हे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतायत। त्यामुळे येत्या काळात जेन झी तरुणाई आपल्या पक्षाकडे वळावी यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करताना दिसतील। जेन झीच्या पाठिंब्याबाबत सर्वपक्षीय आकर्षण। देशातील सर्व पक्षांना आता जेन झीची सोबत हवी आहे। तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांनी बनवली रणनीती। दिल्लीत जंतर मंतरवर जेन झी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं। नीट पेपर फुटीनंतरचा सगळा आक्रोश या विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करत काढला। जे विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचू शकले नाहीत त्यांनी आपापल्या राज्यांमध्ये आंदोलन केले। जंतर मंतर नंतर सगळ्यात मोठं आंदोलन मुंबईत विद्यार्थ्यांकडून उभारलं गेलं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता एवढी प्रखर होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि या राजीनाम्यानंतर जेन झी विद्यार्थ्यांची ताकद ही संपूर्ण देशाला कळली। नव्याने मतदार झालेले किंवा मतदार होणार असलेल्या या तरुणांकडे आता सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलंय। या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट रस्त्यावर उतरत समर्थन दिलं होतं। त्यामुळे दोन्ही पक्षाबाबत मुंबईतील जेन झी सहानुभूती दाखवत असल्याचं दिसतंय। तर आता दुसरीकडे खुद्द एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील जेन झीकडे आपला मोर्चा वळवला। कारण हे सर्व तरुण नवीन मतदार आहेत। या तरुणांची साथ आपल्याला मिळाली तर नक्कीच त्याचा फायदा होईल हे आता सर्व पक्षांना समजलंय। तसेच सत्ता पालटण्याची ताकद जेन झी या विद्यार्थ्यांमध्ये। त्यामुळे जेन झी तरुण आपल्या पक्षाशी जोडला जावं यासाठी शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पक्षासहित सगळेच पक्ष आता प्रयत्न करायला सुरुवात करताना दिसत आहेत। जेन झी विद्यार्थी आपल्या पक्षाकडे वळावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आता मास्टर प्लॅन आखला जातोय। 2029 मध्ये संपूर्ण देशात 38 कोटी तरुण हे जेन झी मतदार होणार आहेत। यातली खूप मोठी संख्या महाराष्ट्रात देखील असणार आहे। त्यामुळे हे सर्व तरुण आपल्या पक्षाकडे वळावं यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून लवकरच एक बैठक बोलवण्यात येईल आणि या तरुणांना आपलंसं वाटेल अशा तरुण नेतृत्वाला यासाठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं समजतं। शिवसेनेच्या युवा सेनेसोबत ही नवीन तरुणांची फळी तयार केली जाईल आणि त्यातून थेट तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, अगदी ग्रामपंचायत पातळीवर तरुणांची संपर्क साधला जाईल। तर दुसरीकडे शहरी भागात देखील प्रत्येक विभागात असलेल्या जेन झी तरुणांची संपर्क वाढवण्याचा प्लॅन शिंदे शिवसेनेकडून आखला जातो। जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर जेन झी तरुणांची ताकद संपूर्ण देशाने पाहिलेली आहे आणि त्यामुळे होऊ घातलेला हा मतदार, हा जेन झी तरुण आपल्याशी जोडला जावा यासाठी सगळेच पक्ष कुठे ना कुठे प्रयत्न करतात आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता मास्टर प्लॅन आखलेला आहे। संपूर्ण राज्यभरातला हा तरुण आपल्याशी कसा जोडला जाईल यासाठी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून एक बैठक घेतली जाणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक अलीकडेच पार पडली। या बैठकीत जंतर मंतर आणि मुंबईतील आंदोलनानंतर जेन झी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आशेने पाहतोय। त्या सर्व तरुणांना ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व जेन झी तरुणांना आपल्यासोबत जोडण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या। सोबतच मोदी सरकार आलं तेव्हा हे सर्व तरुण जवळपास 6 ते 7 वर्ष वयोगटातील होते। मात्र आता ते 18 ते 19 वयोगटात मोडतात। सध्या या तरुणांचा केंद्र सरकारवर नाराजी आहे। त्यामुळे भविष्यातला हा मतदार शिवसेनेकडे वळावा तर त्याचा मोठा फायदा होईल हे उद्धव ठाकरेंना देखील माहिती आहे। तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा मनसे नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात देखील खुद्द राज ठाकरे यांनी जेन झीची ताकद किती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय। आपण हे जेन झी करतोय, इंग्रजी बोलणारी फक्त जेन झी नसतात। माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेन झी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत। मुंबई, पुण्याचे, दिल्लीचे फक्त जेन झी नसतात किंवा नाहीत।
या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय, मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर जेनजी तरुणांचा राग शांत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई कार्यक्रमादरम्यान तरुणांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन आपण तरुणांशी कसं जोडलं गेलो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र देशातला जेनजी केंद्र सरकारवर रागावलेला आहे. ज्या पद्धतीने भाजप सरकार चालवत आहे त्यावर तरुणांचा राग आहे. त्यामुळे जेनजी सरकारसोबत कधीच उभे राहणार नाहीत असा इशारा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिला. जेनजींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्वाचं आहे. त्यामुळे मन की बात, संवाद हे गोंडस शब्द आता तुमच्याकडे ठेवा. भारताच्या युवांनी निर्णय घेतलेला आहे, अहंकार तोडून काढायचा, अहंकार माज जो आला अहंकाराचा तो त्या ठिकाणी उतरवायचा, त्याची सुरुवात आता झालेली आहे. सध्या झारखंडमध्ये झालेल्या पेपर फुटी प्रकरणावरून तेथील जेनजी तरुण चांगलाच आक्रमक झालाय. अभिजित दिपके यांनी स्वतः या सर्व तरुणांशी संपर्क साधत तेथील परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच येत्या बुधवारी अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक पार पडणार आहे. पुढील आंदोलन नेमकं कसं असणार, कोणाच्या विरोधात असणार याबाबतची रणनीती ठरणार आहे. सध्या कोणत्याच पक्षाला जेनजी आपल्या विरोधात जातील किंवा त्यांचा प्रवाह सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधात उतरेल अशी परिस्थिती उद्भवू द्यायची नाही. त्यामुळे जेनजी तरुण आपल्यासोबत कसे भविष्यात राहतील आणि आपल्या पक्षाला त्याचा फायदा होईल यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र नेमकं जेनजी काय करणार हे आता पुढील येत्या दिवसातच स्पष्ट होईल. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.